महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मनमाड शहराच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले। नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी हाती घेतलेली स्वच्छता मोहीम म्हणजे केवळ एक दिखावा आणि फोटो सेशन असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। राष्ट्रवादीचे नेते रुक्मकुमार निकाळे यांनी नगराध्यक्षांच्या मोहिमेवर सडकून टीका केली आहे। शहरात प्रत्यक्ष कामाऐवजी प्रसिद्धीचाच गाजावाजा जास्त होत असल्याचा आरोप रुक्मकुमार निकाळे यांनी केलाय। मनमाड शहराचे प्रथम नागरिक योगेश भाऊ पाटील हे निवडून आल्यानंतर मनमाड शहरामध्ये स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली जो सपाटा लावलेला आहे ते बघत असताना बबलू भाऊ ज्या वार्डातून निवडून यायचे त्या वार्डामधील हे जे गार्डन आहे तुम्ही बघू शकता, या गार्डनची अतिशय कचराकुंडीपेक्षाही वाईट अवस्था झाली। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। काल परवाच बबलू भाऊ पाटील यांनी कैकाडी महाराज उद्यानामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली असं मी वर्तमानपत्र आणि त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरती बघितलं। पण मला हे सांगावंसं वाटतं की त्यांचा जो वार्ड आहे हनुमाननगर, या वार्डामध्ये हे जे गार्डन आहे या गार्डनची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। कचराकुंडीचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे। स्वतःची पाठ थापटून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। त्यामुळं नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी जे आहे, आरोग्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणात भरती केली जाते। पण ते आरोग्य कर्मचारी फक्त अधिकाऱ्याच्या मर्जीतले असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलं जातं। त्यामुळे मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे। त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व नगराध्यक्षांना विनंती आहे की हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात राबवून सदर गार्डन हे स्थानिक नागरिकांना खुले करून द्यावे व कैकाडी महाराज उद्यान जे आहे हे मनमाड शहरामध्ये आहे हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही। त्या गार्डनची नुसती स्वच्छता मोहीम करण्यापेक्षा ते गार्डनसुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे ही त्यांना विनंती आहे। नगराध्यक्ष ज्या प्रभागातून निवडून आले तिथेच गटारी तुंबलेल्या आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। नियमित साफसफाई अभावी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। सोशल मीडियावर दिसणारी स्वच्छता केवळ मुख्य रस्त्यापुरतीच मर्यादित असल्याचा दावाही विरोधकांनी केलाय। या खळबळजनक आरोपांमुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधारी या आरोपांना काय उत्तर देतात आणि प्रत्यक्षात स्वच्छतेचे चित्र बदलणार का, याकडे आता मनमाडकरांचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी गणेश केदारे, मनमाड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।